तुम्हा सर्वांना शिवजयंतीच्या खूप खूप शुभेच्छा. आमचे छोटे मावळे सकाळी लवकर उठलेत, रेडी झाले आणि मस्तपैकी झेंडा हातामध्ये घेऊन चाललेत. सोसायटीमध्ये आमच्या फंक्शन आहे शिवजयंतीचा. तिकडे सकाळ सकाळ उठून निघाले. हट्ट होत होता की मला पण झेंडा हवा आहे. ते लावले होते सगळे झेंडे. स्वामी बोलला की मला पण झेंडा हवा आहे. पप्पांनी त्याच्या लगेच झेंडा आणून दिला. त्यानंतर आम्ही निघालो बाहेर जाण्यासाठी. बाहेर त्याचं थोडं काम होतं आमचं म्हणून आम्ही निघालो. पण जातानाच आम्हाला ना आज शिवाजी महाराजांचं स्मारक दिसलं आणि तिथं खूप गर्दी होती आणि आज शिवजयंती पण आहे आणि मुलांना पण शिवाजी महाराज कोण होते, त्यांचा इतिहास काय हे समजवण्यासाठी आम्ही तिथं गेलो होतो आणि खूप छान वाटलं इथं आल्यानंतर. आणि मी ते फर्स्ट टाईमच आले. मी तर राहते ह्या एरियामध्ये, पण मला माहीत नव्हतं इकडे एवढं फारसं काही आणि मी आज फर्स्ट टाईमच इथं गेले. इथे वरती जाताना ना असं वाटत होतं की मी रायगड गडावरतीच गेले आणि स्वामी पण खूप एन्जॉय करत होता आणि स्वामी पण छत्रपती शिवाजी महाराज की जय असं बोलतो आहे. आता मी जर बोललो ना छत्रपती शिवाजी महाराज तो स्वतःच बोलतो की जय. आणि इथे खूप छान असं डेकोरेशन पण केलं होतं, मावळे होते, लायटिंग वगैरे खूप छान लावलं होती. संध्याकाळी खूप छान वाटलं असं आल्यानंतर, पण आम्हाला माहीत नव्हतं म्हणून मी आज दुपारी चाललं होतं आणि ऊन तरी खूप होतं. जास्तीत जास्त महिला आहे ना साडी घालून आल्या होत्या, नऊवारी साडी मस्त मराठमोळा लुक करून आल्या होत्या. मला पण करायचा होता म्हणजे स्वामीचा फोटोशूट करायचा होता. स्वामीला शिवाजी महाराज बनवायचा होता, पण स्वामीला तो ड्रेस कोड भेटला नाही. त्याच्या मोठा साईजचा होता आणि स्वामीला तो जास्त मोठा होता, त्या साईजचा भेटलाच नाही. त्यामुळे माझं राहूनच गेलं ते. आणि संध्याकाळी आमच्या सोसायटीमध्ये फंक्शन आहे तेव्हा मी नऊवारी साडी घालणारच आहे. माझी ना खूप इच्छा होती स्वामीला शिवाजी महाराज बनवण्याची, कारण लास्ट टाईम पण तो छोटा होता. लास्ट टाईम तो 1-1.5 वर्षाचा होता फक्त आणि तेव्हा पण तो घालू शकला असता, पण तो तो चिडचिड करत होता तेव्हा खूप, त्यामुळे घातला नव्हता. पण आता होता चान्स मला, पण मी 2-3 शॉप फिरले पण मला काही भेटला नाही. तो खूप इच्छा आहे माझी आणि मला वाटतं मी नेक्स्ट इयर ते पूर्ण करेनच. तुम्ही इथे केव्हा गेलेला आहात का आणि हे कोणत्या एरियामध्ये आहे तुम्हाला माहीत आहे का? असाल तर नक्कीच कमेंट करा. जूस साडे ना घरी आल्यानंतर ना मी नेलपेंट लावत होती. मग स्वामी पण आला माझ्याजवळ की मग मला पण लाव. त्याने पण दोन्ही हातानं दोन्ही पायाने लावून घेतलं. मुलगा आहे पण लावून घेतो. छान वाटलं मला पण लावताना, कारण मुलगीची हौस तेवढीच पूर्ण करून घेतली मी पण. आणि त्यानंतर संध्याकाळच्या फंक्शनसाठी छान असं मी रेडी झाली. चलो बाय.